कुरघोडीचे राजकारण झाल्याने केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीतून पिंपरी चिंचवडला डावलण्यात आले। त्यावरून बराच वेळ गदारोळ झाला। मात्र उशिरा का होईना या योजनेत शहराचा समावेश करण्यात आला आहे। केंद्रीय शहर नागरी विकास मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीत पिंपरीचा समावेश करण्यात आला आहे। स्मार्ट सिटी अभियानाची 2 वर्ष पूर्ण झाली असल्याने उर्वरित 3 वर्षासाठी पिंपरी चिंचवडला या माध्यमातून 1000 कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी उपलब्ध होणार आहे। महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली। सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर शैलजा मोरे, एसपीव्हीचे संचालक सचिन चिखले, प्रमोद कुटे आदी उपस्थित होते। केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी तिसऱ्या यादीत महाराष्ट्रातील केवळ पिंपरी चिंचवडचा समावेश केला आहे। या विषयावरून पिंपरी चिंचवडचे राजकारण बरेच ढवळून निघाले होते। या सर्व गोष्टींना आता पूर्णविराम मिळाला आहे। या संदर्भात महापौर काळजे म्हणाले की उशीर झाला असला तरी शहराला न्याय मिळाला आहे। शहरातील नागरिक आनंदित झाले आहेत। या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून शहर विकासांच्या कामाला अधिक गती देता येईल। पिंपरीचा स्मार्ट सिटीत समावेश केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापौरांनी आभार मानले। पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे यांनी यासाठी राज्य शासनाकडे विशेष पाठपुरावा केल्याचे सांगितले आहे। आयुक्त श्रवण हर्डीकर म्हणाले की लोकसभागृहातून स्मार्ट सिटीसाठी प्रकल्प निवडण्यात आले आहेत। त्यानुसार 1949 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे। पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर हा परिसर मॉडेल म्हणून निवडण्यात आला आहे। स्मार्ट सिटीसाठी विशेष उद्देश वहन कंपनीची स्थापना करण्यात आली असून त्याची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। पालिकेचे 6 संचालक नियुक्त करण्यात आले आहेत। याखेरीज राज्याचे 4, केंद्राचा 1 व इतर 2 संचालक राहणार आहेत। अद्याप कर्मचारी वर्ग नियुक्त करायचा आहे। नितीन करीर एसपीव्हीचे प्रमुख असून लवकरच पहिली बैठक होणार आहे। त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल। स्मार्ट सिटीचा जो निवडीची जी प्रक्रिया होती ही लोकसहभागातून होती। लोकांच्या मतांचा विचार करून जे भाग आपण स्मार्ट सिटीमध्ये निवडले ते लोकांनी दिलेल्या फीडबॅकमधनं स्मार्ट सिटी प्रपोजल तयार करण्यात आलं आणि त्याच्या माध्यमातून पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर या भागांची निवड करण्यात आलेली आहे। आणि याच्या माध्यमातून आपण एक पथदर्शी प्रकल्प म्हणायला हरकत नाही, एरिया बेस्ड डेव्हलपमेंट, याच्यामध्ये आपण एक पथदर्शी प्रकल्प त्या ठिकाणी राबवत आहोत की ज्याचं रेप्लिकेशन संपूर्ण शहरात करणं शक्य आहे। आणि पुढील येत्या काळामध्ये आपण हे संपूर्ण जे काही अंमलबजावणी आपण एरिया बेस्ड डेव्हलपमेंट अंतर्गत या भागात करू ती संपूर्ण शहरामध्ये आपण त्याचं रेप्लिकेशन करणार आहोत।